नमस्कार मंडळी. तर इथं चालू होतं बघा अनुचं ट्रॅक्टर चालवायचं. कारण बहिणीच्या मुलानं माझ्या तिला ट्रॅक्टर चालवायला दिला होता. पाठीमागं मग ते खत वगैरे उतरून घेत होते सगळे. खत घालायला होते. मग तो पण कॅरेट वगैरे गोळा करायचा होता म्हणून अनुकडे दिला होता आणि तिलाही एवढा आनंद झाला होता, की मला ट्रॅक्टर कसा काय चालवायला लागलाय. पण ती ट्रॅक्टर चालवत होती व्यवस्थित आणि हा आमचा बारका बघा की नुसता मधी-मधी, पुढं-पुढं करत होता. तरीही भीती वाटतेच ना. त्याला बाजूला हो म्हटलं तरी त्याला पुढं-पुढं जायचंच होतं. तरी तिला सारखी ओरडतच होती ती. मग मी पण गेली होती थोडीशी, म्हटलं चला जाऊया. कारण अनु कशी चालवते बघूया. कारण मला सांगत आलती ट्रॅक्टर चालवायला लागले, म्हटलं आपण पण बघूया. तिला तर एवढा आनंद झाला होता. उन्हातच चालवत होती. आता उन्हाची तर सवय नाही, पण चालवत बसली होती. मी म्हटलं मला तर ते तर नाही. मी पण म्हटलं चला जरा फेरफटका मारून येऊया. तर जवळच असल्यामुळं घराच्या शेजारी गेलो होतो. मग खूप ऊन लागलं. मग घरी आलो तर आईस्क्रीम पण आले होतं. म्हटलं चला. मग आणून कुल्फ्या आणल्या, सगळ्या आणल्या दिल्या. आणि गावाकडं असलं का बघा असा आनंद असतोय. कारण हे खायचं ते खायचं सुरूच असतंय. उन्हाने एवढं गरम झालं होतं. मग थोडंसं आईस्क्रीम खाऊन थंड झालं. थोडंसं पोटात गार वाटलं. आता गावाकडं तर एवढं ऊन लागतंय ना, काही सांगूच नका. आणि थोडंसं काहीतरी थंड खावंच वाटतंय. आणि पाणी वगैरे चेंज झालं का मग अजून दुसरा त्रास होतच राहतोय. मग सगळ्यांनी आईस्क्रीम वगैरे इथं खाल्ले. मग नंतर दही पण होतं. म्हटलं थोडीशी चला लस्सी बनवूया. आता मुलं म्हटले आम्हाला पण पाहिजे. मग आम्ही सगळ्यांनी मिळून मग इथं मी लस्सी बनवत होते आणि आरवचं चालू होतं सारखं फ्रीजमध्ये उघडायचं. आता गावाला फ्रीजमध्ये पाणी वगैरे ठेवलं का मुलं काही ऐकत नाहीत. मग आमच्यासाठी मस्त सगळ्यांना लस्सी बनवून घेतली. आता ज्यांना प्यायची आहे त्यांनाच फक्त दिली. आता अगोदर आम्ही आईस्क्रीम पण खाल्ली होती. मस्त सगळ्यांनी अशी लस्सी पिली. खरंच गावाकडचं दही बिलकुल आंबट नसते. एवढं छान लागतंय ना. मग लस्सी वगैरे पिऊन झाली. मग संध्याकाळी अजून आमचं खाणं सुरू होतं. शेव खारेबुंदी वगैरे खाऊन घेतली. तर मुलांचं सुरू होते तर खायचं निम्मं सांडायचं सगळं. मग सगळ्यांनी मिळून खाल्ली. पुन्हा संध्याकाळी पेप्सी आणल्या होत्या. मग पेप्सी पण खाल्ल्या. आता गरमीच इतकी की कोण गेलं का रिकामी हाताने येतच नाही. मग इकडं तर भेटत नाहीत बघा अशा दुधी पेप्सी. मग पेप्सी आणल्या होत्या. मला तर इतकं हसायला येत होतं ना. सारखं दिवसभर आमचं सुरूच होतं. कोण नाही कोण जातं आहे आणि खायला वगैरे घेऊन येते. आणि तेही थंड थंड भारी वाटते. पुन्हा संध्याकाळी मग माझ्या भाऊजींनी जिलेबी आणली. तर असा होता बघा आजचा दिवस. कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. चला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि असं आहे बघा आमच्या गावाकडचं वातावरण. खरंच खूप भारी वाटते गावाकडं आलं का. तुम्हाला वाटते का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर बाय.